राज्याचे शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रीगुरू असणारे जगद्गुरू तुकोबाराय. कोण जगद्गुरू तुकोबाराय असं जर म्हटले, आपल्या एका लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढणारे जगद्गुरू तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय या ठिकाणी भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतायत. भगवंताचा स्वभाव नेमकं कसा आहे, आपण भगवंताला ते दिल्याच्या नंतर भगवंत आपला कोण होणार आहे याचं वर्णन श्री तुकोबाराय या अभंगातून आपल्याला करतायत. जगद्गुरू तुकोबाराय भगवंताचं वर्णन करत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की अंतरीचे घेतो गोडी पाहे जोडी भावाचे. अंतकरणातला भाव, अंतकरणातलं प्रेम भगवंताला महत्त्वाचं आहे. ते प्रेम, तो भाव जर आपण देवाला दिला तर देव आपला सोयरा होतो. सोयरा सगळ्यांना माहिती आहे. तो आपला नातेवाईक होतो, तो आपल्या जवळ येतो. आणि तो परमात्मा जवळ येत असताना भाव आणि प्रेम त्याला दिलं तर तो परमात्मा कोण दुबळा आहे, कोण गरीब आहे, कोण कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या वर्णाचा आहे, तो कसा दिसतोय, हे भगवान परमात्मा ते अजिबात बघत नाही. तर देवसोयरा 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 दिनाचा, तो परमात्म्याला आपण प्रेम अंतकरणातला भाव जर दिला, परमात्म्याजवळ खूप मोठं वैभव आहे. त्या वैभवाचं वर्णन करू शकणार नाही. कोणतं वैभव आहे? ऐका, यश श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सगळ्या गुणांनी भगवंत आपल्या भक्ताचा शृंगार करतो. पण त्याच्याकरता भगवंताला निर्मळ अंतकरणाने त्याची भक्ती केली पाहिजे. त्याला तेवढा भाव, तेवढं प्रेम दिलं पाहिजे. आणि प्रेम आणि भाव जर भगवंताला दिलं तर या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, तो परमात्मा आपल्या जवळ येतो. जवळच येत नाही तर तो आपल्यासोबत जेवतो. तुका म्हणे जेवे सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देवसोयरा 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 दिनाचा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता तुम्ही झोपले तरी म्हणजे आता इथून पुढे आपलं कीर्तन सुरू होणार. सर्वांगाचे कान करून लक्ष द्यायचं. विठाला 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 विठाला. या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय आपल्याला भगवंताविषयी जी प्रेम भावना आहे, जो भाव आहे, तो व्यक्त करण्यासाठी आपल्याला सांगतायत की भगवंताचा मुळात स्वभाव कसा आहे. त्या बरं शांत बसा रे, खाली बसा. ज्यांचे लेकर त्यांनी पाठीमागे घेऊन जाणे, हे का नाही. बाळा खाली बस बस बस. पोरांचं लय कठीण असतं. लहान लहान पोरांचं लय बेकार असतं. काल शिक्षक वर्गामध्ये शिकत होते. एक त्याच्यातला जरा जास्तच चाबरा होता. तो उठून उभा राहिला. गुरुजींनी त्याला विचारलं, अरे बाळ्या, तुझा जन्म कधी झालेला आहे? काय म्हणले गुरुजी, तुझा जन्म कधी झालेला आहे? तो म्हणला, गुरुजी माझा बुधवारी जन्म झालेला आहे. आता तो जरा जास्तच चाबरा होता. म्हणे गुरुजी तुमचा जन्म कधी झाला? काय म्हटला तू? गुरुजी तुमचा जन्म कधी झाला? गुरुजी म्हटले, बाळा माझा जन्म रविवारी झाला. रविवारी. कधी? रविवारी झाला. तो म्हणला होऊच शकत नाही गुरुजी. गुरुजी म्हटले, का रे, का होऊ शकत नाही? बाळ्या म्हणायला लागला, गुरुजी मला माहिती आहे रविवारी सुट्टी असते. म्हणजे पोरं बोलायला एवढे चाबरे आणि त्यांची चुळबुळ चालूच राहते, है का नाही. चला, या ठिकाणी अभंगाच्या दिशेने तुकोबाराय या ठिकाणी भगवंताचा स्वभाव आपल्याला वर्णन करून सांगतायत. भगवंताला नेमकं आवडतं काय, भगवंताला आपल्याकडून काय पाहिजे, भगवंताची आपल्याकडून अपेक्षा काय आहे. भगवंत म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी पैसे द्या. भगवंत म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं धन तुमच्या जवळचं आणून द्या. भगवंताला हे काही नको आहे. भगवंताला काय हवं आहे? भगवंताला तुमच्या अंतकरणातलं प्रेम, तुमच्या अंतकरणातला भाव भगवंताला महत्त्वाचा आहे. भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे. या ठिकाणी असं सांगत असताना थोडा वेगळा विचार मला तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवडेल. या अभंगाद्वारे जगद्गुरू तुकोबाराय नवनाथ महाराज भगवंताचा स्वभाव वर्णन करत आहेत की भाव आणि प्रेम भगवंताला महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी आजच्या भयान कलियुगामध्ये, धावत्या युगामध्ये आजच्या तरुण नवपिढीला देवच मान्य नाही. देवच मान्य करायला तयार नाहीत. त्यांना कसा देव मान्य होईल मला तुम्ही सांगा. या ठिकाणी आजच्या या कलियुगामध्ये
शिकले सवरलेले तरुण मंडळी किंवा तरुण मुली जास्तीचं शिक्षण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप जास्त फॅन फॉलोअर्स असले की त्यांचा आदर्श घेताना आपल्याला ते काय दिसतात. एखादा जास्त गाजला की त्यांचा आदर्श घ्यायचा आणि त्यांच्या मार्गाने चालायचं. एखादा हिरो असो किंवा एखादा माणूस असो किंवा एखादा ॲक्टर असो त्याचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतंय राजनगरकर ऐका, मला असं वाटतंय की आजच्या तरुण नवयुवकाने, आजच्या तरुण नवपिढीने नको त्या हिरोचा, नको त्या व्यक्तीचा, नको त्या फॅन फॉलोअर्सचा आदर्श घेण्यापेक्षा जर संत विचाराची, भगवत चरणाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचाराची माती जर कपाळाला लावली तर त्या तरुणाचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज ती काळाची गरज आहे. त्याला देव तरी कसा मान्य करून द्यावा, या तरुण पिढीला देव तरी कसा मान्य करून द्यावा. ज्ञानोबरायाने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्याकरता निर्माण केला. त्या ग्रंथामध्ये एक ना एक शब्द भगवंताने ही सृष्टी निर्माण केली या संबंधाने सांगितलं आहे. मला तुम्ही सांगा, साधं मते मावशी साधं गाडगं मडकं तयार करायचं म्हटलं की त्याला कोणाची गरज आहे? मडकं तयार करायचं म्हटलं की कुंभारा लागतो. मला सांगा, एखाद्या भिंतीवरती चित्र काढायचं आहे तर ते चित्र काढण्यासाठी मला सांगा कोणाची गरज आहे? एखाद्या चित्रकाराची गरज आहे. लेकरांनो मला सांगा, एखादा सोन्याचे अलंकार बनवायचे, सोन्याचे, त्याच्यासाठी कोणाची गरज आहे? सोनाराची गरज आहे. एखादं कापड बनवायचे, कापड बनण्यासाठी कोणाची गरज आहे? विणणाऱ्याची. आहे का ना ही उदाहरण? साधं व्यवहारातलं मडकं तयार करायचं म्हटलं की कुंभाराची गरज, चित्र काढायचं म्हटलं की चित्रकाराची गरज, कापड तयार करायचं म्हटलं की त्या ठिकाणी विणणाऱ्याची गरज. मग हे सगळं आहे तसं हे जग निर्माण झालं आहे. याला तरी निर्माण करणारं कोणीतरी असेल ना. याचं जर उत्तर शोधण्याकरता जर गेलो तर याचं उत्तर आपल्याला एकच मिळेल, तो म्हणजे भगवंत आहे. विठ्ठल 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 तुम्ही बघा, या पृथ्वीतलावरती किती टक्के पाणी आहे, किती टक्के जमीन आहे? आपण भूगोल इतिहास कधी वाचलेला असेल, आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. या पृथ्वीतलावरती पोरांनो किती टक्के पाणी आहे? 72%. 72% पाणी आहे. आणि किती टक्के जमीन आहे? 28% जमीन आहे, 28% माती आहे. तुम्ही मला सांगा, 72% पाणी आहे आणि 28% जमीन आहे. आपण एखाद्या टोपलं भरून पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये साधा मातीचा गोळा टाकला, तो 5 मिनिटांनंतर काय होतो? विरघळून जातो. तर मला तुम्ही सांगा, 72%मध्ये 28% जमीन तरते तरी कशी? याचं उत्तर जर आपण शोधण्याकरता गेलो तर याचं उत्तर आपल्याला एकच मिळेल, याचं उत्तर एकच मिळेल. ही जमीन तारणारा, ही पृथ्वी तारणारा कोण आहे? तो म्हणजे भगवंत आहे. हे सगळं करणारा भगवंत आहे. आणि जो कोणी भगवंताचा विरोध करत असेल त्याला त्या ठिकाणी काही पूर्वीचे सायंटिस्ट त्या ठिकाणी होऊन गेलेले आहे. मायकल जॅक्सन नावाचा एक मोठा कलाकार होऊन गेला या पृथ्वीतलावरती. वाचलं असेल तुम्ही कधी, मायकल जॅक्सन नावाचा एक मोठा कलाकार होऊन गेला. त्या कलाकाराने एवढी कला त्या ठिकाणी प्राप्त केलेली होती, एवढी कला प्राप्त केलेली होती, त्या कलेच्या सामर्थ्याने अख्खे राजकीय लोक, अख्खे सत्ताधीश लोक त्याच्या जवळ येत होते. कला ही कधी सत्तेकडे जात नाही. नवनाथ महाराज, कला कधीच सत्तेकडे जात नाही, उलट सत्ता ही कलेकडे येते. तुम्ही बघा, आत्ता पाठीमागं बिहारमध्ये एक मैथिली ठाकूर, तिनं तिच्या गायनाच्या सामर्थ्याने एवढे फॅन फॉलोअर्स त्या ठिकाणी कमवून घेतले. त्या फॅन फॉलोअर्सच्या साह्याने ती बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती आता पहिल्यांदा त्या ठिकाणी आमदार झालेली आहे. म्हणजे सत्ता ही कलेकडे पळत जाते, कला कधी त्या ठिकाणी सत्तेकडे जात नाही. मला याच्यातून सांगायचं आहे की मायकल जॅक्सन नावाचा जो माणूस होता त्याने त्याच्या जीवनामध्ये
150 वर्ष लोकांना जगवून दाखवलं अशी त्या ठिकाणी देवाला तिलांजली दिली होती. की कोण म्हणतं 50 वर्ष माणूस जगू शकतो, कोण म्हणतं 60 वर्ष, कोण म्हणतं 100 वर्षाचा माणसाला आयुष्य आहे. मी 150 वर्ष या लोकांना जगवून दाखवेल. किती? 150 वर्ष जगून दाखवेल असं त्याने त्या ठिकाणी तिलांजली दिली होती आणि देवाला विरोध केला होता. कोण म्हणतं हे सगळं चालवणारा देव आहे, कोण म्हणतं हे शरीर चालवणारा, ही पृथ्वी चालवणारा आणि या ठिकाणी हे सगळं जग निर्माण करणारा देव आहे. देवाला विरोध केला, देवाचा शत्रू झाला आणि त्याने त्या काळामध्ये एवढी प्रॉपर्टी पैसे कमावले आणि त्या पैशाच्या सामर्थ्याने त्याने 12 डॉक्टर घरी कामासाठी ठेवले. किती? 12 डॉक्टर घरी कामासाठी ठेवले. मायकल जॅक्सनने किती डॉक्टर ठेवले? किडनी खराब नाही तरी किडनी डोनर, त्या ठिकाणी म्हणतात त्याला हृदय खराब नाही तरी हृदयाचा चेक करणारा डॉक्टर, शरीर चेकअप करणारे डॉक्टर, असे 12 डॉक्टर एका शरीराचे पार्ट चेक करणारे डॉक्टर त्यांनी कामासाठी ठेवले होते. कोणी? ऐकता ना तुम्ही सगळेजण? कोणी? मायकल जॅक्सनने 12 डॉक्टर घरी कामासाठी ठेवले आणि ठेवल्याच्या नंतर ते 12 डॉक्टर कितीतरी द्रव्य घटक आणि व्हिटॅमिन देणारे अन्नधान्य त्याला खाण्यासाठी द्यायचे. कितीतरी प्रति लिटर शुद्ध असलेलं पाणी, फिल्टरचं शुद्ध असलेलं पाणी त्याला पिण्यासाठी द्यायचे. ते त्याला देण्याआधी सगळं चेक केलं जायचं. रोज ते व्हिटॅमिन देणारं, त्या ठिकाणी द्रव्य घटक देणारं अन्नपदार्थ खायचा, पाणी प्यायचा. असे त्याचे कित्येक दिवस निघून गेले. मायकल जॅक्सनचे 50 वर्ष पूर्ण झाले आणि 50व्या वर्षी मायकल जॅक्सन रस्त्याने जात असताना अचानक एक हृदयाची शिर त्याची चॉकअप झाली आणि अचानक त्याचा खेळ खल्लास झाला. तो या ठिकाणी जग सोडून निघून गेला. 2009 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मला सांगायचं आहे, मायकल जॅक्सनने 12 डॉक्टर घरी कामासाठी ठेवले तरी जिवंत राहू शकला नाही. तुम्ही घरी 12 डॉक्टर ठेवा, काहीही ठेवा, तुम्ही जिवंत, तुमचा काळ आला की तुम्हाला ते जाणंच आहे. मला तुम्ही सांगा, या हृदयावरती जोपर्यंत माझ्या पांडुरंगाची, माझ्या देवाची कृपा आहे तोपर्यंत तुम्ही आणि मी जिवंत आहे, हे ध्यानात ठेवा. तुझी ये सत्तेने वेदाशी बोलते, तुझी ये सत्तेने. सोमनाथ महाराजांनी गोड प्रमाण दिलं. तुझी असतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. जगात त्या ठिकाणी जगाला चालवण्याचा देवाचा आदेश आहे. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीभूती व्हावी हे आज्ञा माझी. त्या ठिकाणी ही भगवंताची आज्ञा आहे. म्हणून हे सगळं चालू आहे. आजच्या तरुण नवयुवकानं हे ध्यानात घेतलं पाहिजे, हेच त्याला समजावून सांगितलं पाहिजे. या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय या अभंगात बारे भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतायत. तरुण पिढीला देव समजला तर तरुण पिढी त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे हे तरी तरुणाला त्या ठिकाणी समजेल. बघा तुम्ही, या ठिकाणी हे सगळं चालतंय हे देवाच्या कृपेने आहे. भगवंताचा स्वभाव वर्णन करता ठीक आहे, पण स्वभाव वर्णन करत असताना शास्त्रकाराने 3 प्रकारचे स्वभाव सांगितले आहे का? किती प्रकारचे भाऊ? किती प्रकारचे स्वभाव सांगितले? 3 प्रकारचे. पहिला स्वभाव जीवाचा आहे, दुसरा स्वभाव संतांचा आहे आणि तिसरा स्वभाव देवाचा आहे. या जीवाचा स्वभाव म्हणजे माणसाचा स्वभाव सांगत असताना मी तुम्हाला सांगेल, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. म्हणजे भजन करणं हा माणसाचा काय आहे? स्वभाव आहे. करतात तुम्ही भजन? आपण सतत भजन करणारे नाही आहे का नाही? स्वभावता भजनशील, माणसाचा मूळ स्वभाव भजन करणं हा आहे. पण माणूस त्या सगळ्या गोष्टी विसरलाय. म्हणजे हे सोडून विसरलाय, म्हणजे विसरभोळा हा माणसाचा काय आहे? स्वभाव आहे. असं म्हणाला नवनाथ महाराज, काही हरकत नाही. विसरभोळा माणसाचा काय आहे? स्वभाव आहे. काय सांगू तुम्हाला, माणसं एवढं विसरतात बरं का मावशे. 2 बायकांची चर्चा सुरू झाली. 2 बायका जवळ बसलेल्या होत्या आणि त्यांची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर, इकडे लक्ष द्या, विमान वरून चाललंय, मी इथं आहे. 2 बायांची चर्चा सुरू झाली. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते, का ग, काय सांगू तुला, माझे मालक एवढे विसरभोळे. त्यांच्या हातात मी बाजाराची पिशवी देते. पिशवी दिल्याच्या नंतर त्यांना सांगते, टमाटे घेऊन या, वांगे घेऊन या, मिरच्या घेऊन या. पण ती करतात काय? त्यांना टमाटे सांगितले ते येतात वांगे घेऊन, आणि बटाटे सांगितले ते येतात मिरच्या घेऊन. काय? आणि तिला
ती बाई जिला सांगत होती ती बाई हसायला लागली. अगं बाई, तुझे तर मला खरंच खूप विसरभोळे आहे. काय सांगू तुला, तुझे विसरभोळे एवढे ठीक आहे, माझे तुझ्यापेक्षा विसरभोळे आहे. काय, माझे तुझ्यापेक्षा विसरभोळे आहे. मी जेव्हा बाजाराला पिशवी घेऊन निघते ते सुद्धा माझ्या पाठीमागं येतात. कुठं? बाजाराला. बाजाराला आल्याच्या नंतर तिसऱ्या गल्लीला ते जातात, पहिल्या गल्लीला मी जाते. गेल्याच्या नंतर मी मिरच्या, कोथिंबीर, टमाटे, गाजर, वांगे सगळं घेते पिशवी भरून. पिशवी माझ्या हातात असते आणि तिसऱ्या गल्लीने ते टिकून गेल्याच्या नंतर माझ्यासमोर येतात. कोण? माझेच मालक माझ्यासमोर येतात. आल्याच्या नंतर वटारून माझ्याकडे पाहतात आणि जेव्हा माझ्याकडे पाहतात, पाहिल्याच्या नंतर मी सुद्धा त्यांच्याकडे पाहते. म्हणजे यांना झालं तरी काय. आणि ते पाहून थोड्या वेळाने माझ्याकडे म्हणतात, बाई बाई तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे हाय गाड आहे. विसरभोळा हा काय आहे? माणसाचा स्वभाव आहे. माणूस जरी विसरला, हे सगळं जरी विसरला, मला तुम्ही सांगा, विसरणं हे एक प्रकारे चांगलं आहे. माणूस विसरला की त्याच्या दुःखाला त्या ठिकाणी विसर पडतो आणि माणूस परत पुढच्या सुखाने त्या ठिकाणी प्रवास करतो. मागचं जर विसरलाच नाही तर माणसाला मनोविकार नावाचा एक विकार होऊन जाईल. माणूस मनोरुग्ण होईल. कशाने? मागचं जर विसरलाच नाही तर. मला तुम्ही सांगा, लहानपणापासून जे काही काम केलेलं आहे, जे काही खेळला आहे, बागडला आहे, राहिला आहे लहान लहान पोरासोबत, मित्रासोबत, आणि ते जर मोठा झाल्याच्या नंतर विसरलाच नाही, मला तुम्ही सांगा त्याला आजार होईल का नाही? होईल ना हो आजार. असं का म्हणसा? त्या ठिकाणी मागच्या जन्मी आपल्याला कोणता जन्म मिळाला आहे हे आपल्याला माहिती नाही. लहानपणी जे काही केलं आहे ते मोठा झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती नाही. म्हणजे विसरणं हा माणसाचा जरी स्वभाव असला तरी माणसाने हे सगळं विसरलं तरी चालेल, पण काही गोष्टीला विसरू नये. विठ्ठल 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 माणसाचा प्रवास चालू आहे सुखाच्या दिशेने, पण या सुखाच्या दिशेने प्रवास चालत असताना माणसाने देवाला विसरलं नाही पाहिजे. मला तुम्ही सांगा, काही माणसं एवढी दुःखीत राहतात महाराज, एवढी दुःखी राहतात, सतत त्यांचा चेहरा असा पडलेला असतो. मला तुम्ही सांगा, आहे त्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे, आहे का नाही? आहे त्या गोष्टीत माणसाने त्या ठिकाणी आनंद घेतला पाहिजे. नाहीतर काळ आणि वेळ कोणाची कशी येईल ती काय सांगून येत नाही. तुम्ही बघताय सगळेजणं, आताच काही दिवस झाले आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा, काळ आणि वेळ त्यांच्यावरती अशी येईल आपल्याला माहिती होतं का? आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, हृदयावरती कोरून ठेवा. काळ आणि वेळ आल्याच्या नंतर करोडो रुपये खर्च केले तरी ते परत येत नाही. तो क्षण परत येत नाही. कितीही प्रॉपर्टी फेका, पैसे फेका, करोड आणि रुपये फेका, ते परत येत नाही. म्हणून जो काळ आणि वेळ आहे त्या काळा आणि वेळेमध्ये आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण जर त्या वेळेत आपण भगवंताचं नामचिंतन केलं नाही तर शेवटी फक्त पश्चाताप उरणार आहे आणि पश्चाताप करून काही उपयोग नाही. एक हिंदीमध्ये वाक्य तुम्हाला सांगतो, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय इसे निकालो, प्रेम करो मेरे भगवान से, प्रेम करो मेरे भगवान से. म्हणून आहे त्या वेळेत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनाने आपलं पुण्य वाढणार आहे आणि तेच आपल्या वेळेमध्ये काळामध्ये त्या ठिकाणी काम येणार आहे. पण काही माणसं एवढे दुःखी राहतात, एवढे दुःखी राहतात. हे आयुष्य काय परत परत नाही गड्या, हे आयुष्य एकदाच आहे. हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. बघा, तुम्ही एकदा पाहिलेला चित्रपट आपण परत पाहू शकतो, आहे का नाही मावशी? पाहू शकतो की नाही? मालिका पाहिली, पाहू शकतो. पुस्तक वाचलं, वाचू शकतो. गाणं ऐकलं, ऐकू शकतो. पण एकदा मिळालेले आयुष्य परत परत नाही. आयुष्याला वन्स मोर नाही. आयुष्य एकदाच आहे. आणि कशासाठी दुःखी व्हायचं आपण? कशासाठी दुःखी व्हायचं आहे त्या गोष्टीत माता माऊली नाही का, आहे त्या गोष्टीत आपण आनंद घेतला पाहिजे. नाही त्याचं दुःख कशाला करत बसता? नाही त्याचं दुःख करून काही उपयोग नाही. मला तुम्ही सांगा, माता माऊलीनं तुम्हाला मी बोलतोय, आता तुम्हाला महिन्याला जरी 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळत असले, लाडके भावाचे, आहे का नाही? लाडक्या बहिणींनो, जरी 1,500 रुपये मिळत असले तरी मला तुम्ही सांगा, तुमच्या नवऱ्याने
त्याच्या ऐपतीनुसार परिस्थितीनुसार 500 रुपयाची साडी तुम्हाला आणली. किती? 500 रुपयाची साडी तुम्हाला आणली. आणि तुमच्या शेजारणीच्या नवऱ्यानं तिला 1000 रुपयाची साडी आणली. किती? 1000 रुपयाची. आता शेजारणींना 1000 रुपयाची आणले म्हणून ह्या 500 रुपये साडीचं काय आहे? दुःख आहे. तिच्याशी तुलना केली म्हणून हिचं दुःख आहे. मला तुम्ही सांगा, आपण 1000 रुपयाची साडी तिची बघितली आणि ते बघून जर आपण दुःख करत असलो तर त्या ठिकाणी तिची इच्छा केली तर ती तर भेटणारच नाही. पण 500 रुपयाच्या साडीचा सुद्धा आपल्याला आनंद भेटेल का? मिळणार नाही. म्हणून एकमेकांशी तुलना करणं आपल्याला बंद करायचं आहे. एकमेकांशी तुलना करणं आपल्याला बंद करायचं आहे. कारण आपण सुखी तेव्हा हो, आपली भाकरी चटणी जरी असेल तर माणसाने त्या ठिकाणी आनंदाने खावे. आपली चटई जरी असेल तरी माणसाने नवनाथ महाराज मस्त झोपावं, म्हणावं हा पलंग नाही, माझी हक्काची चटई आहे. विठ्ठल विठ्ठल आहे त्या गोष्टीचा माणसाने आनंद घेतला पाहिजे. जरी विसरणं हा माणसाचा स्वभाव असला तरी आहे त्या गोष्टी आनंद घेऊन त्या गोष्टीमध्ये भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे. पिले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला देवाने दिलंय, जसं दिलंय त्याच्यामध्ये आपण समाधान मांडलं पाहिजे. नाहीतर एखाद्या वेळेला असं होतं, भरपूर दिलेलं असलं की माणसाला घमेंड होतं की नाही. एका जणाने एकदा गेला माठाकडे आणि माठाला विचारलं, का रे बाबा तू एवढा थंड का राहतो? कोणाला विचारलं? गाडग्याला, माठाला, मडक्याला विचारलं, का रे बाबा तू एवढा थंड का राहतो? तो म्हटलं माझं कामच ते आहे. कारण मला माहिती आहे माझा भूतकाळही मातीचा आहे आणि भविष्यकाळही मातीचा आहे. माझा भूतकाळही मातीचा आहे आणि भविष्यकाळही मातीचा आहे. जोपर्यंत माझ्यामध्ये पाणी थंड राहतं, उन्हाळ्यामध्ये माझं त्या ठिकाणी लोक वापर करतात, मला माहिती आहे. उन्हाळ्यामध्ये सगळा माझा उपयोग करतात, उपभोग घेतात. पावसाळा आला की माझी माती होते. हिवाळ्यात तर मला कोणी विचारत नाही. त्या ठिकाणी मडक्याने जसा विचार केला आहे तसा 3.5 देहाच्या माणसाने सुद्धा विचार केला पाहिजे की जोपर्यंत तारुण्य आहे, जोपर्यंत पैसा अडका आहे, जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत सगळं काय आहे तोपर्यंत आपला उपयोग केला जातो आहे. आणि एकदा का आपण म्हातारे झालो आपला उपयोग बंद होणार आहे. म्हणजे माठाला जर वाटत असेल आपली मातीच होणार आहे आणि या 3.5 देहाच्या माणसाला सुद्धा वाटत असेल आपली मातीच होणार असेल तर मग घमेंड कशाची करता? शरीराची होय माती. या शरीराची जर मातीच होणार असेल तर मग अहंकार कशाचं करायचा आहे? थोडेफार पैसे आले, थोडेफार कुठं जरी प्लॉट घेतले की माणसाला काय होतो? अहंकार येतो. बाळा मला तू सांग, माग एक पिक्चर होऊन गेला, असं करत होता, त्याचं नाव काय होतं? हा, असं करून काय म्हणत होता तू? हा, काय म्हणत होता? पावर चुकी का नाही? काय विचार आहे? जर अशी पिक्चर बघितले खरंच त्या ठिकाणी अहंकार बाजूला जाईल वाटतं तुम्हाला? नाही महाराज. थोडंफार काही मिळालं की माणसाला अहंकार होतो. ज्याचा त्या ठिकाणी अहंकार वाढलाय त्याने हे ध्यानात घ्यावं. तुकोबरायचे विचार ध्यानात घ्यावे. शरीराची होय माती, एक दिवस याची माती होणार आहे. थोडेफार पैसे आले, काही त्या ठिकाणी प्रॉपर्टी जास्त असली, सत्ता आली की माणसाला अहंकार होतो. मला तुम्ही सांगा, या जगामध्ये एक व्यक्ती असा होऊन गेला ज्याने विश्व जिंकलं होतं, जग जिंकलं होतं, राजा सिकंदर.
राजा सिकंदराने विश्व जिंकलं होतं, जग जिंकलं होतं. राजा सिकंदर त्या ठिकाणी जात असताना आपल्या सैनिकाला म्हणतोय, हे बघा, माझा आता अंतकाळ जवळ आला आहे, माझी आता जाण्याची वेळ जवळ आली आहे. मला जेव्हा तुम्ही तिवडीवरती त्या ठिकाणी बांधाल ना, माझं सगळं अख्खं पूर्ण शरीर बांधा, पण माझे 2 हात असे बाजूला करून सोडा. कोण म्हणतंय हे? ज्याने जग जिंकलंय, विश्व जिंकलंय, राजा सिकंदराचे उत्तर आहे. राजा सिकंदर सैनिकाला म्हणतोय, माझं पूर्ण अख्खं शरीर बांधा, पण 2 हात असे बाजूला करून सोडा. कारण विचारलं, काय झालं? तुम्ही जग जिंकलं, एवढी प्रॉपर्टी त्या ठिकाणी कमावली, विश्व जिंकलंय, आणि जाताना तुम्ही असं का म्हणताय? तुमची मिरवणूक त्या ठिकाणी थाटामाटात काढली पाहिजे. अख्खा समाज तुमच्या त्या ठिकाणी रडणार आहे तुमच्याकरता. त्या ठिकाणी राजा सिकंदराचं आपल्याला उत्तर आहे. राजा सिकंदर म्हणतोय, कळू द्या जगाला, कळू द्या जगाला. राजा सिकंदर जेव्हा या ठिकाणी जमिनीवरती जन्माला आलेला होता, तेव्हा रिकाम्या हाताने आला होता, आणि जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जातोय. हे राजा सिकंदराचं आपल्याला उत्तर आहे. मग आपण कशासाठी अहंकार करायचा आहे? अहंकार करणं हे चुकीचं आहे. ज्याने अहंकार केलाय तो एक दिवस वाया जाणार आहे. तुकोबारांचे शब्द आहे आपल्याला, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. म्हणजे अहंकार करणं याच्यामध्ये माणूस त्या ठिकाणी गुरफटलाय. सुखाच्या शोधात माणूस गुरफटलाय, भगवंताला विसरलाय. म्हणजे विसरणं हा माणसाचा काय आहे? मूळ स्वभाव आहे. विसरणं जरी माणसाचा स्वभाव असला तरी भगवंताचं नामचिंतन माणसाने नाही विसरलं पाहिजे. कारण भगवंताने आपल्याला हे शरीर दिलंय. चाले हे शरीर कुणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीन. हरीशिवाय आपल्या शरीराला कोणी बोलणार नाही, हरीशिवाय आपलं हृदय कोणी चालवणार नाही आहे. हे सगळं करणारा भगवंत आहे, हे सगळं चालवणारा ईश्वर आहे. हे ध्यानात घेऊन भगवंताने त्या ठिकाणी आपल्याला दिलंय, याची जाणीव ठेवून माणसाने काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे, पहिला मुद्दा. दुसरं, संतांचा स्वभाव आपल्याला त्या ठिकाणी सांगतायत. संतांचा स्वभाव काय आहे मला तुम्ही सांगा. अख्ख्या महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सप्ताह चालू आहे. थाटामाटात उत्साहात त्या ठिकाणी कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये भरपूर लोकसंख्या त्या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी येते, पण लोकांचं परिवर्तन कमी आहे. संतांचे विचार आत्मसात करण्याचे कमी आहे. संत या ठिकाणी येऊन करतात काय हे जर सांगायचं ठरलं, बघा तुम्ही, संतांनी त्यांच्या जीवनामध्ये किती त्रास सहन केला. संतांचा स्वभाव आहे महाराज. या ठिकाणी कितीही दुर्जनातला दुर्जन माणूस असू द्या, त्याला सज्जन बनवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. जर आपण नाथ महाराजांचं चरित्र पाहिलं, तुकोबारायचं चरित्र पाहिलं, सावता महाराजांचं चरित्र पाहिलं, आदी करून वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे झाले, त्या सकल संत महात्म्याने काय केलेलं आहे? दुर्जन माणसाला सज्जन केलेलं आहे. तुम्ही बघा, नाथ महाराजांचं एक गोड उदाहरण आहे. नाथ महाराज गंगेच्या काठावरती ज्या वेळेला गेले, नाथ महाराजांनी तो विंचू डोहामध्ये पडलेला पाहिला, पाण्यामध्ये तडफड करत होता. लक्ष द्या, मावशी काय करत होता? पाण्यामध्ये तडफड करत होता. तडफड करत असलेला विंचू नाथ महाराजांनी तळ हातावरती घेतला. मला तुम्ही सांगा, तो विंचू पाण्यामध्ये तडफड करत होता, तळ हातावर घेतल्यावर होतं काय करेल हो? त्या विंचवाने नांगी मारले, हाताला वेदना झाल्या, पाण्यात पडला. नाथ महाराजांनी परत उचलला, हातावरती ठेवला, नांगी मारले, पाण्यात पडला. 1 वेळेस, 2 वेळेस, 3ऱ्या वेळेस एका माणसाने पाहिलं. तो माणूस त्या ठिकाणी बोलायला लागला, का हो नाथ महाराज काय करताय? विंचू त्या ठिकाणी पाण्यात पडतोय, तुम्ही उचलताय, तो नांगी मारतोय. अहो, नांगी मारणं त्याचा स्वभाव आहे, नांगी मारणं त्याचा स्वभाव आहे. नाथ महाराज म्हणले, त्याचं नांगी मारणं हा जरी स्वभाव असला तरी माझा स्वभाव आहे त्याला वाचवणं. माझा स्वभाव आहे त्याला वाचवणं. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगे. दुर्जन माणसाच्या रोमामध्ये विष भरलेलं असतं, आणि ते विष उतरण्याचं काम कोण करतायत? संत करतायत, संत करतायत. मला तुम्ही सांगा, जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला बाहेर निघाले, बाहेर जात असताना मंबाजी बुवा आडवा आला, आणि त्या मंबाजी बुवानं काट्याची काठी समोर पाहिले. त्या ठिकाणी तुकोबारायांची ख्याती फुर आहे, प्रसिद्धी खूप झाली आहे. म्हणून या ठिकाणी त्या मंबाजी बुवाने याची प्रसिद्धी कमी झाली पाहिजे, याची कीर्ती कमी झाली पाहिजे. याची कीर्तनं खूप चालू आहे, खूप देवाधर्माचा प्रचार करतोय. म्हणून त्या मंबाजी बुवाने कारण नसताना काट्याची काठी घेतली आणि तुकोबारायांना मारलं. एवढं मारलं, पाठीवरती त्या ठिकाणी वळ उमटले. तुकोबाराय ज्या वेळेला घरी गेले, महाराज तुकोबारायची पत्नी आवली, त्या आवलीनं पाहिलं तुकोबाराच्या पाठीवरती त्या ठिकाणी ओळ उमटले आहे.
रक्त येत आहे, कोणी मारलं, एवढा अधिकार होता महाराज तुकोबारायच्या पत्नीचा. शिवाय द्यायला तयार झाले, पण तुकोबारायने शांत केलं. आणि तुकोबाराय ज्या वेळेला संध्याकाळी कीर्तनाला गेले, कीर्तनाला गेल्याच्या नंतर तुकोबारायने विचार केला, या ठिकाणी सगळी लोक कीर्तनाला आली आहे, पण ज्याने मला काट्याच्या काठीनं मारलं तो मंबाजी बुवा इथं कीर्तनात कुठे दिसत नाही आहे. का दिसत नाही? त्याने मला मारलं म्हणून तो लाज काज कीर्तनाला आला नसेल, मी त्याच्याकडे गेलं पाहिजे. एवढं मारून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन झाल्याच्या नंतर त्याच्या घरी जातात. का हो मंबाजी बुवा बाहेर या. ते मंबाजी बुवा लाज काज बाहेर आले. आता कशाला आले असतील? आणि त्यावेळेला तुकोबाराय म्हणायला लागले, का हो मंबाजी बुवा तुम्ही मला काठीनं मारलं, तुमच्या हाताला फोड आले असतील, तुमच्या हातालाही वेदना झाल्या असतील, तुमच्या हाताची मालिश करून देऊ का? तुमच्या हाताला तेल लावून देऊ का? हे कोणाचे शब्द आहे? तुकोबारायचे शब्द आहे. आणि तुकोबाराय असं बोलल्याच्या नंतर मंबाजी बुवा तुकोबारायला शरण आला. एवढंच नाही, आपण ज्ञानोबारायांकडे गेलो. ज्ञानोबारायांच्या जीवनाची ही तीच परिस्थिती आहे. ज्ञानोबाराय आळंदीमध्ये राहत असताना भिक्षापात्र ज्या वेळेला खांद्यावरती त्या ठिकाणी लटकलेला आहे आणि ते भिक्षापात्र घेऊन ज्ञानोबाराय एका घरासमोर भिक्षाम भवती अशी ज्या वेळेला भिक्षा ज्ञानोबाराय मागायला लागले, त्यावेळेला धर्मपरंपरा ही ब्राह्मणाच्या विचारानं फार कडक होती. गुरुचा आदेश होता म्हणून ज्ञानोबारायांच्या वडिलांनी गृहस्थ आश्रमात राहून पुन्हा संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थ आश्रम. ब्राह्मणाने सांगितले धर्माची विरुद्ध आहे, असं चालणार नाही, ही संन्यासाची कार्टी यांना आपल्यात घेऊ नका. ज्ञानोबारांना तुच्छ लेखत होते सगळे आळंदीकर. ज्ञानोबारांनी भिक्षा मागायला जावं, माता माऊलीच्या घरासमोर गेल्याच्या नंतर भिक्षा मागावी. भिक्षा भवती असं म्हटल्याच्या नंतर आतल्या माता माऊलीनं भाकर घेऊन यावी. ज्ञानोबारांचं ज्यावेळेला मुख पाहावं, आनंद व्हावा, पण त्या ठिकाणी सांगितलंय, ब्राह्मणांनी फरमान काढून घेतलंय, यांना कोणी भिक्षा द्यायची नाही. यांचं जिथं पाय स्पर्श झाला तिथं सुद्धा सडा टाकायचा आहे, रांगोळी काढायची आहे. माऊली ज्या दारासमोरून गेले त्या दारासमोर सडा समार्जन केलेलं असायचं, पुन्हा ती माता माऊली सडा समार्जन करायचे. एवढा तिरस्कार माऊलीच्या जीवनामध्ये झाला. भिक्षा दिली तर नाही, पण तिरस्कार झाला. जसे जसे माऊली पुढे गेले, काही गरिबाच्या घरी माऊलींना भिक्षा देण्यात आली. माऊलीने ती भिक्षा आपल्या झोळीत टाकली. आणि ज्या वेळेला ज्ञानोबाराय पुढे निघाले, पुढे जात असताना विसाबा खिस्तर नावाचा व्यक्ती समोर आला आणि त्याने माऊलीकडे पाहिलं. कोणी? त्या विसोबा खिस्रानं माऊलीकडे पाहिलं. पाहिल्यानंतर जोडी दिसली आणि त्या जोडीमध्ये काहीतरी आहे, याने कोणाकडून आणलंय म्हणून झोळीत त्या ठिकाणी डोकावून पाहिलं, हातात माती घेतली आणि त्या झोळीत माती टाकली. महाराज एवढा तिरस्कार माऊलीचा केलाय. आणि ती झोळी खाली टाकल्या ती झोळी मातीत त्या ठिकाणी मिसळून टाकली. ज्ञानोबारांनी विचार केला, आपण या ठिकाणी समाजाकरता कार्य करतोय, समाजाचा विचार करतोय, समाजाच्या उद्धाराकरता आपण अवतार घेतलाय, पण हा समाजच जर त्रास देत असेल तर काय करायचं? कशाचा उद्धार करायचा? कोणाचा उद्धार करायचा? माऊलींच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. माऊली तसेच त्या ठिकाणी धावत आपल्या झोपडीकडे आले. आल्याच्या नंतर त्या झोपडीचा दरवाजा बंद करून घेतला, ताटीचा दरवाजा बंद केला. माऊली आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर दोन्ही पायामध्ये त्या ठिकाणी मस्तक टिकून ढसढसा ज्यावेळेला ज्ञानोबाई रडायला लागले. ज्ञानोबाई रडतायत आणि ज्ञानोबाई रडायला लागल्याच्या नंतर 5 वर्षाची छोटीशी मुक्ताबाई त्या दादाला आवाज देते, अरे दादा, संतांनी असं करायचं नसतं. विश्व जरी रागाने लालबुंद झालं, या समाजाने जरी त्रास दिला, समाजाचा उद्धार करायचं काम आपलं आहे, आपण संत आहोत, दादा असं करायचं नसतं. आणि 5 वर्षाची छोटीशी मुक्ताबाई योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे भावे पाणी. त्या छोट्याशा मुक्ताबाईनं ज्ञानदादाला उपदेश केला की दादा, संतांनी असं करायचं नसतं. ज्या वेळेला ज्ञानोबाराय त्या झोपडीतून बाहेर आले, दादाने विचार केला की आपली छोटीशी मुक्ताबाई, आपली बहीण आपल्याला उपदेश करते,
आपला अवतारच त्याच्यासाठी झालेला आहे. नवनाथ महाराजांनी प्रमाण दिलं, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. मुक्ताबाईंनी ज्या वेळेला उपदेश केला त्यावेळेला ज्ञानोबराय जागं झाले. ज्ञानोबरायांना वाटलं की आता आपण शुद्धीपत्र आणण्यासाठी कुठंतरी गेलं पाहिजे. एवढा त्रास होता, एवढा त्रास सहन करणं सोपं नाही. ज्ञानोबराय शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठण क्षेत्र आपल्या जवळ आहे, पैठणजवळ ज्ञानोबराय आले आणि त्याच ठिकाणी ज्ञानोबराय शुद्धीपत्र मागायला लागले. पण ज्ञानोबरायांनी अनेक चमत्कार त्या ठिकाणी दाखवले, शुद्धीपत्र मिळालं नाही. पुन्हा ज्ञानोबराय आळंदीला निघाले. आळंदीला जात असताना ज्ञानोबरायांनी निवासा ठिकाणी थांबून एकाला त्या ठिकाणी मृतदेहाला जिवंत करून खांबाला टिकून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. काय ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहून झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी या जगाकरता पसायदान लिहिलं आणि जगाकरता मागणं मागितलं. या जगाकरता मागणं मागितलं. ज्ञानोबराय असं कधी म्हटले नाही की ज्या विसोबा खिचरानं माझ्या भिक्षेमध्ये माती टाकली तो एक तरफडून मरावा असं ज्ञानोबरायांनी मागणं मागितलं नाही. त्याचं वाटोळं व्हावं, या समाजाने आम्हाला त्रास दिलाय, भिक्षा दिली नाही, त्यांचं वाटोळं व्हावं असं ज्ञानोबरायांनी कधी मागणं मागितलं नाही. ज्ञानोबराय उलट ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे पसायदान आहे त्या पसायदानामध्ये ज्ञानोबरायांनी लिहिलं आहे, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मृती बाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायांनी लिहिलं की या जगामध्ये ज्या लोकांमध्ये लोक तर चांगलेच आहे, पण लोकांमध्ये जो वाईटपणा आहे, जो खळपणा आहे, तो खळपणा सगळा निघून जावा, वाईटपणा निघून जावा आणि सगळी लोक काय व्हावी, भगवत स्वरूप व्हावे. आता विश्वात्मके देवे हे ज्ञानोबरायांनी मागणं मागितलेलं आहे. कशासाठी? कारण संतांचा अवतारच तसा आहे, संतांचा स्वभाव आहे. महाराज ज्ञानोबरायांनी ठरवलं असतं विसोबा खेचर हा नावाला देखील शिल्लक ठेवायचा नाही, नावाला देखील शिल्लक ठेवलं नसतं. पण विसोबा खेचराला एवढी त्या ठिकाणी सद्गती प्राप्त करून दिली, विसोबा खेचराला साक्षात नामदेवाचं गुरु होण्याचं भाग्य मिळालं. हे का केलं असेल याचं उत्तर जर आपण शोधलं तर संतांचा स्वभाव आहे. महाराज कितीही त्रास झाला, कितीही त्या ठिकाणी समाजाने त्रास दिला, कितीही दुःख दिलं तरी त्यांचा उद्धार करणं. म्हणून तर या ठिकाणी संतांना या समाजाविषयी कळवळा त्या ठिकाणी येतोय की हे बुडत असलेले जग, दुःखामध्ये बुडत असलेली लोक यांना कुठंतरी सुख प्राप्त झालं पाहिजे, समाधान प्राप्त झालं पाहिजे, तो आनंद प्राप्त झाला पाहिजे. आणि केवळ तुम्हाला एक सांगतो, आनंद फक्त केवळ एक मात्र एका ठिकाणी त्या ठिकाणी आहे. तो आनंद म्हणजे हरिकीर्तनात, तो आनंद म्हणजे सप्ताहामध्ये, देवधर्मामध्ये आनंद त्या ठिकाणी टिकून आहे, आतापर्यंतचा टिकून आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हा आनंद असाच राहणार आहे. कारण भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर जीवनाला आगळं वेगळं समाधान आहे. म्हणून सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता. समाधान मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे परमार्थ आहे. समाधान मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे परमार्थ आहे. समाधान मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे देवधर्म आहे, सप्ताह आहे, भगवंताचं नामचिंतन आहे. आणि या ठिकाणी या संतांचा स्वभाव मुळात असा आहे की दुर्जनातला दुर्जन त्याला सज्जन बनवण्याचं काम संत करताय. त्रास जरी दिला तरी ते कसे सज्जन झाले पाहिजे याचा विचार संत करतायत. हा संतांचा मूळ स्वभाव आहे. विठ्ठल संत कसे असतात हे जर शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर तुम्ही एक उदाहरण बघा. एकाने कुऱ्हाड घेतली आणि खूप मोठं चंदनाची झाडं होती. कुऱ्हाड घेऊन चंदनाचे झाडं तोडण्याकरता गेला. पण चंदनाच्या झाडाला सुगंध असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्या चंदनाच्या झाडानं काय केलं, आपला सगळा सुगंध, कुऱ्हाडीचा ठोका मारला, आपला सगळा सुगंध कशाला अर्पण केला, कुऱ्हाडीला अर्पण केलाय. तशी संत या जगामध्ये आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन. हा मुळात संतांचा स्वभाव आहे. ठीक आहे, संतांचा स्वभाव आपल्याला कळाला, पण देवाचा स्वभाव तरी कसा आहे, देवाचा स्वभाव कसा आहे याचा जर विचार आपण केला तर तुकोबाराय त्याचं उत्तर आपल्याला देतात. अभंगाचं पहिलं चरण. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी
वा नवनाथ महाराज खूप गोड. अंतरीचे घेतो गोडी पाहे जोडी भावाचे. भगवान परमात्म्याला अंतकरणातला भाव आणि प्रेम महत्वाचा आहे. तुम्ही किती वेळ देवधर्म करतायत, किती वेळ देवपूजा करतायत, पण ते कसं करतायत याला फार महत्व आहे. घरात तुम्ही 2 तास देवपूजा केली, बाहेर आल्याच्या नंतर याला वाकडं बोल, त्याला वाकडं बोल, याच्याशी भांडण कर, त्याच्याशी भांडण कर, असं जमेल का देव? अजिबात नाही. तुम्ही म्हणाल देवा तू माझ्याकरता असं काहीतरी कर जेणेकरून माझा हा नवस पूर्ण होईल. आई ओ अजय काय माझा हा नवस पूर्ण होईल, देवा मला पाव, देवा मला पाव. मनात भाव नाही, देव कसा पावलो? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशाने पावायचा नाही र, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. हे दगडाचा देव त्याला वटऱ्याचा भे, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भे. देवाशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनात भाव नसेल कितीही वेळ परमार्थ करा, देवधर्म करा, तो काही त्या ठिकाणी फायद्याचा नाही. अंतःकरणापासून प्रेमानं त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आणि तुम्ही सगळं अंतःकरणातून आणि प्रेमाने करतायत. एवढं अन्नदान करणं, एवढ्या उत्साहात सप्ताह करणं. त्या ठिकाणी काही ठिकाणी सप्ताह असतात महाराज, बरं का नवनाथ महाराज. गायक वादक असे असतात, उभे असतात. आपण एक प्रमाण म्हणावं, त्यांनी एक प्रमाण म्हणावं. आपण म्हणावं शिव भोळा चक्रवर्ती आणि पाठीमागच्याने म्हणावं शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याची माय मै चुलती, असं त्या ठिकाणी असतात. पण या ठिकाणी अत्यंत गोड आणि जबरदस्त नियोजन आहे. तुम्ही बघताय किती मोठं या ठिकाणी उत्साहात आणि प्रेमानं तुम्ही काढलेलं हे सगळं फुलाची रांगोळी आहे. प्रेमाने आणि अंतःकरणातून केलं पाहिजे. तुम्ही हे सगळं करतायत आणि याचं सगळं पुण्य, याचं सगळं कर्म तुम्हाला भेटणार आहे. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्त पहृत मशनानी प्रयतात मनः. त्या ठिकाणी सांगितलंय पत्र पुष्प फल, त्या ठिकाणी काही द्या, पान द्या, फुल द्या, फळ द्या. भगवान शंकराच्या मंदिरात आता सध्या माता माऊली तर जास्त जातात, आहे का नाही? गेल्यानंतर आपण बेलपत्र वाहतो, बेलपत्र वाहतो, 1 लोटा जल हर, 1 लोटा जल हर समस्ये का फल. सगळेजण जात आहेत, टाकतायत, करतायत, भोलेनाथाची पूजा करतायत, भगवान विष्णूची पूजा करतायत, प्रभू रामाची पूजा करतायत, भगवान श्रीकृष्णाची करतायत. पण करत असताना कसं केलं पाहिजे? अंतःकरणातून आणि प्रेमानं आणि भावाने त्या ठिकाणी केलं पाहिजे. भगवान परमात्मा हा जर मूळचा पाहिला तर भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. त्याला तुमच्याकडून काही नको. तुम्ही भगवंताकरता किती नटतायत, तुमचा बहिरंगाने तुम्ही किती नटतायत हे भगवंताला महत्त्वाचं नाही. पण तुम्ही अंतःकरणानं त्या ठिकाणी भगवंताविषयी किती महत्त्वाचे आहात, अंतःकरणातून भगवंताविषयी किती प्रेम करतायत, किती भगवंताला भाव देतात, हे भगवंताला जास्त महत्त्वाचं आहे. बहिरंगानं कितीही नटून भगवंताकडे गेलं तर भगवंत ते त्या ठिकाणी घेणार नाही. तुम्ही कसंही जा, मला तुम्ही सांगा, मातंग ऋषीची सेवा करून शबरी माता कशी झाली होती? भगवंता करता वेडी झाली होती, वेडी. ती केस विसरायची सुद्धा विसरून गेली होती. एवढंच नाही, दात घासण्याचे सुद्धा विसरून गेली होती. जातीनं कोण होती शबरी माता? भिल्लीन होती. कोण होती? जातीनं भिल्लीन होती. आणि ती शबरी माता रोज माझे प्रभू श्रीराम येतील याच्याकरता ती त्या ठिकाणी वनात जायची. बोर पडलेली असायची. त्या ठिकाणी कधी दात न घासणारी शबरी माता ती पिकलेली बोरं घ्यायची, दातानं चाकायची, गोड गोड बोरं टोपलीमध्ये टाकून, माझे प्रभू श्रीराम येणार आहे, माझे भगवंत येणार आहे, मला ऋषीचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे, नक्की माझा देव येणार आहे. आणि त्या ठिकाणी रोज सडा समर्जन करायची आणि रोज शबरी माता म्हणायची, महाराज राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़े के भाग आज झूल जाएंगे, राम आएंगे, हे राम आएंगे तो अंगना सजाएंगे, वो दीप जला के दिवाली में मनाएंगे, मेरे चमचमों के सारे
बाप भेट जाएंगे राम आएंगे हे राम आएंगे आएंगे राम आएंगे हे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाजार खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाजार खुल जाएंगे राम आएंगे हे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी भागा जो झूल जाएंगे राम आएंगे हे शब्द होते शबरी मातेचे शबरी माता जातीनं कोण होते बोला जातीनं कोण होती पिल्ली नव्हती तिनं कधी दात घसले नाही केस विचारले नाही बहिरंगानं ती वेडी झाली होती महाराज देहाचं काहीच घेणं तिनं नव्हतं राहिलेलं कोणाला शबरी मातेला माझे प्रभू श्रीराम येतील माझा देव येईल एकदा अंगणात येईल जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा आएंगे रघुराई आसन पे बिठाऊंगी मिटे मिटे पैर अपने हाथों से हिलाऊंगी साथ साथ लखन जी का आवन होगा जब मेरे राम जी का आवन होगा प्रभू श्रीराम येतील या भावनेनं शबरी माता भगवंताची वाट बघत 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 एक दिवस शेवटच्या वेळेला भगवंत आले आल्याच्या नंतर भगवंत ज्या वेळेला आले एवढा आनंद झाला महाराज शबरी मातेला एवढा आनंद झाला हाताला धरलं ओवाळलं जेव्हा झोपडीमध्ये नेलं एका ठिकाणी बसवलं लखनजी एका बाजूने बसलेली आहे शबरी मातेनं कधी दात घासलेले नव्हते आणि त्या दातानं चाकून आणलेली बोरं टोपली भरून त्या ठिकाणी आणून ठेवलेले होते शबरी मातेच्या चेहऱ्याकडे बघून प्रभू श्रीरामाला एवढा आनंद झाला महाराज आणि ते चाकलेले बोरं शबरी मातानं ते टोपलं समोर ठेवलं आणि भगवंताला म्हटले देवा तुमच्याकरता एवढ्या दिवसाची मी वाट पाहत होते मी या ठिकाणी पिकलेले गोड लागतात की नाही हे चाकून बघून या ठिकाणी एक एक टाकत टोपली भरून तुमच्याकरता आणून ठेवले देवा हे खा ना भगवंतानं महाराज एक एक बोर घेतलं आणि आवडीनं खाल्लं हा बोरे खाय ऐका महिमा आवडीची बोरे खाय तुम्ही ते बाबा टाळ असं बिंगू नका चांगलं नसतं ते टाळ बिंगेनं खरंच विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा टाळ म्हणजे साक्षात विठ्ठल आहे विणा म्हणजे साक्षात नारायण आहे का नाही टाळ खाली जरी जमिनीवरती पडलेला असेल एखाद्या चटीवर ठेवायचं त्या ठिकाणी विसरून गेला तरी आपण उचलून चटईवरती ठेवावं एखाद्या आसनावरती ठेवावं या ठिकाणी नवनाथ महाराजांनी गुढ प्रमाण दिलं ऐका महिमा आवडीची बोरी खाय भिल्लिनीची भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे तुम्हाला कळालं लक्षात आलं त्याला प्रेम दिलं पाहिजे भाव दिला पाहिजे असंच एक गोड उदाहरण मी तुम्हाला सांगेल ऐका या ठिकाणी जगन्नाथपुरीमध्ये साक्षात घडलेली घटना आहे अतिशय गोड आणि समर्पक उदाहरण आहे एक कर्माबाई नावाचे एक संत होऊन गेले वडिलांनी सांगितलं मी तीर्थयात्रेला जातोय तू भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आंघोळ न करता स्नानविधी न करता भगवंताला नैवेद्य दाखवायची जेव्हा सर्वात पहिले तिने नैवेद्य दाखवायला सुरुवात केला खिचडी भगवंताला ठेवले भगवंत ते खिचडी खात नव्हते जसं आपण नामदेवरायांचं उदाहरण बघतो नामदेवराय बाहेर जायला लागले आणि सांगितलं नामा मी बाहेर जातोय देवाला नैवेद्य दाखव नामदेवराय 5 वर्षाचे छोटेसे नामदेवराय देवाजवळ गेले नैवेद्य ठेवला देवा नैवेद्य खावा लागेल आज मी आलोय म्हणून तू नैवेद्य खात नाही का पण देवा नैवेद्य खावा लागेल साक्षात त्या मूर्तीतून देव प्रकट झाला आणि तो नैवेद्य त्या ठिकाणी भगवंताने खाल्ला हे जसं उदाहरण आहे तसं कर्माबाईचं उदाहरण आहे कर्माबाई काय करायची रोज भगवंता करता खिचडी बनवायची आणि खिचडी त्या ठिकाणी बनवली देवासमोर ठेवली जोपर्यंत देवा तुम्ही खिचडी खाणार नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही तुम्हाला खिचडी खावी लागेल आज मी तुम्हाला खिचडी दिली म्हणून तुम्ही खात नाही का देवा तुम्ही जर जेवले नाही तर मला सुद्धा जेवता येणार नाही
कारण माझे वडील जे करतात ते असंच करत होते, माहिती नव्हतं. त्या मूर्तीतून साक्षात आवाज आला, ए कर्माबाई, तू जे करते ठीक आहे, पण माझा पडदाच लावला नाही, तुला पडदा लावावा लागेल. त्यावेळेला कर्माबाई स्वतः म्हणते, देवा एवढं म्हणण्यासाठी एवढा वेळ? एक तर तूही उपाशी आणि मीही उपाशी. तिनं पडदा लावला, सगळी खिचडी संपले. असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3-4 महिने निघून गेले. कर्माबाईचे वडील तीर्थयात्रेवरून घरी आले. मग कर्माबाई सांगायला लागले, बाबा माझ्या हातचा त्या ठिकाणी जो केलेला खिचडीचा नैवेद्य आहे भगवंत स्वतः त्या ठिकाणी खातात. का कर्मा, मी अशी पोरगी त्या ठिकाणी जन्माला घातली की तिच्या हातचा नैवेद्य खाण्यासाठी देवाने प्रगट व्हावं. मी तर तीर्थयात्रेला गेलो होतो, तिथं मला देव भेटला नाही, पण साक्षात देव माझ्या घरी आहे. काही दिवसानंतर वडील निघून गेले. या कर्माबाईनं नैवेद्य दाखवायचं सोडलं नाही. जसं वडिलांनी तीर्थयात्रा केली तशी आपणही तीर्थयात्रा करावे म्हणून ती कर्माबाई भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन, खिचडीचं काही साहित्य घेऊन ती कर्माबाई निघाली 4 धामाला. तिनं गेलं रामेश्वरम, बद्रीनाथ, द्वारका आणि शेवटी गेली जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीला त्या कर्माबाईनं एक छोटीशी झोपडी बांधली आणि तिथं त्या ठिकाणी खिचडीचं साहित्य सोबत आणलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सोबत आणलेली होती. मूर्ती ठेवले, भगवंताला नमस्कार केला आणि स्नान विधी पूजा काहीच न करता, त्या ठिकाणी आंघोळ न करता बुरशानं ती कर्माबाई काय करायची, भगवंताला खिचडी करायची. खिचडी करता करता बरेच दिवस त्या ठिकाणी निघून चालले आणि एक लहान बाळ कर्माबाईच्या दारात आलं. त्या ठिकाणी ते म्हणायला लागलं, आई मला तुमच्या खिचडीचा स्वाद घेता येईल का, मला खिचडी मिळेल का, मला खूप भूक लागली आहे. ते बाळ म्हणजे साक्षात भगवंत होते. ते आलं, त्याने खिचडी खाल्ली, हात धुतले आणि ते बाळ निघून गेलं. जसं निघून गेलं काही दिवसानंतर साधू आले. साधूंना सांगितलं, कर्माबाई तुम्ही आंघोळ न करता बुरशानं भगवंताला खिचडी दाखवता हे चांगलं नाही. स्नान विधी पूजा विधी सगळं झालं की भगवंताला त्या ठिकाणी खिचडी दाखवायचं हे चांगलं नाही. कर्माबाई म्हटले, ठीक आहे, आता तुम्ही साधू आहात, तुम्हाला सगळं भगवंताचं ज्ञान आहे. मग स्नान विधी करून ती कर्माबाई भगवंताला खिचडी दाखवायला लागले. पण चमत्कार बघा, कर्माबाई भगवंताला खिचडी दाखवायला लागले, पण जे छोटं बाळ यायचं ना, ती खिचडी खायचं पण हात न धुतात ती तसंच निघून जायचं. तसं निघून गेल्याच्या नंतर जगन्नाथपुरीमधल्या मंदिरातल्या त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला, मी कधी भगवंताला तर खिचडीचा नैवेद्य दाखवला नाही, भगवंताच्या तोंडाला खिचडी कसं काय. नवनाथ महाराज, भगवंताच्या तोंडाला खिचडीचे दाणे कसं काय, मी तर कधी नैवेद्य दाखवला नाही. का झालं असेल. 1-2 दिवसानंतर तसंच दिसायला लागलं आणि त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात साक्षात भगवंत गेले. त्या पुजाऱ्याला सांगितलं, हे बघा, ज्या कर्माबाईला एका साधूनं स्नान विधी करून खिचडी दाखवायला लागली, पण त्याच्यासाठी तेवढा वेळ माझ्याकडे नाही, मला हात धुण्यासाठी सुद्धा वेळ भेटत नाही, मला पटकन इथेही यावं लागतं, म्हणून माझ्या तोंडाला अर्धी तशीच खिचडी राहते. त्या साधूला परत शोधा, जाऊन सांगा कर्माबाईला की जशी त्या ठिकाणी आंघोळ न करता खिचडी बनवते तशीच खिचडी बनव, मला ती खिचडी खूप आवडते. हिंदीमध्ये त्याला बाजरीची खिचडी म्हणतात. काय, बाजरीची खिचडी. त्या साधूनं त्या कर्माबाईचं घर शोधलं आणि त्या कर्माबाईला सांगायला लागले, हे बघ कर्माबाई, तू जशी पहिल्यासारखी खिचडी बनवत होती तशीच खिचडी बनव, आंघोळ न करता. ती भगवंताला खूप आवडते, भगवंत त्या ठिकाणी तशीच खिचडी खातो, त्याला तशीच खिचडी आवडते. पुन्हा तसा नित्यक्रम त्या कर्माबाईचा चालू झाला. बरेच दिवस निघून गेले, कर्माबाईचं शरीर थकलं आणि कर्माबाई हे जग सोडून निघून गेले. ज्यावेळेला कर्माबाई, संत कर्माबाई निघून गेले, त्यावेळेला साक्षात जगन्नाथपुरी मंदिरामधल्या जगन्नाथ भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पाणी यायला लागलं. त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये विचार आला, मी भगवंताला एवढी आंघोळ घालतोय तरी भगवंताच्या डोळ्यातून पाणी का येत आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पुजाऱ्याला झोप आली नाही. सारखं भगवंताचं ध्यान, एवढी पूजा मनापासून करतोय, सगळं करतोय, पण कसं का भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत आहे. जे जगन्नाथपुरीमधलं मंदिर ज्या राजानं निर्माण केलं तो राजा होता इंद्रदुम्न. त्या राजाच्या स्वप्नात भगवंत गेले आणि सांगितलं, माझी आवडती संत कर्माबाई निघून गेले, मला बाजरीची खिचडी खूप आवडते, त्या बाजरीच्या खिचडीचा नैवेद्य दाखवायला तर कोणीच राहिलं नाही, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. मी तेव्हापासून काहीच खाल्लेलं नाही.
इंद्रदुम्न राजाला जसं स्वप्न पडलं तसंच स्वप्न पुजाराला सुद्धा पडलं. दोघांनी सकाळी उठून त्या ठिकाणी एकमेकासमोर हे स्वप्न त्या ठिकाणी सांगितलं. तेव्हा इंद्रदुम्न राजाने त्या जगन्नाथपुरीमध्ये तिथून पुढे सांगितलं, यापुढे या जगन्नाथपुरीमध्ये बरं का कटारे मामा, जगन्नाथपुरीमध्ये इथून पुढे जगन्नाथ भगवंताला खिचडीचा नैवेद्य दाखवायचा. पण दाखवत असताना जगन्नाथपुरीमधला दुसरा चमत्कार बघा. दुसरा चमत्कार असा, एकावर एक असे 7 मडके ठेवल्या जातात. खालून त्या ठिकाणी जाळ लावल्या जातो, अग्नी लावल्या जातो. मला तुम्ही सांगा, 7 मडके ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खिचडीचं सगळं साहित्य टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे, तांदूळ टाकलेले आहे. सगळ्यात पहिले कोणत्या मडक्यातली खिचडी व्हायला पाहिजे? व मला सांगा, कोणत्या मडक्यातली खिचडी व्हायला पाहिजे? सगळ्यात खालच्या मडक्यातली खिचडी व्हायला पाहिजे. पण आश्चर्य बघा, अजूनसुद्धा तुम्ही जगन्नाथपुरीला जाऊन बघा, सगळ्यात खालच्या मडक्यातली खिचडी नाही होत. सगळ्यात वरच्या म्हणजे 7व्या मडक्यातली खिचडी होते. त्याच्यानंतर 6व्या, त्याच्यानंतर 5व्या, मग 4थ्या अशी खिचडी त्या ठिकाणी बनत जाते. हा त्या ठिकाणी जगन्नाथपुरीचा महिमा आहे, चमत्कार आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो कर्माबाईचं. कर्माबाई आंघोळ न करता काय करत होती? भगवंताला खिचडी बनवत होती. भगवंत ते खिचडी खात होते. म्हणजे भगवंताला त्या ठिकाणी बहिरंग काहीच महत्त्वाचा नाही, भगवंताला अंतरंग महत्त्वाचा आहे, अंतकरणातलं प्रेम महत्त्वाचं आहे. म्हणून तर भगवंतानी तिच्या अंतकरणातला प्रेमाचा भाव बघून ती खिचडी त्या ठिकाणी खाल्ली. महाराज न म्हणे उच्चिष्टत्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. हा त्या ठिकाणी भक्ताचा महिमा आहे, प्रेमाचा त्या ठिकाणी महिमा आहे, भावाचा महिमा आहे. आणि देव भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज ज्याने अंतकरणापासून भगवंतावरती प्रेम केलं, अंतकरणापासून त्याच्यावरती भाव त्या ठिकाणी दिला, तर तो परमात्मा आपला सोयरा होतो. सोयरा होतो अभंगाचं दुसरं चरण.